मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, चातुर्मासाचे नियम तर तुम्हाला माहितीच आहे। माझा हा व्हिडिओ आला नाही तुमच्यापर्यंत कारण की रोज भागवत पुराण येत होते, तरी पण काही जणांच्या कमेंट्स आल्या की ताई तुमच्या मुखातून आम्हाला चातुर्मासाचे नियम अगदी सोपे आणि चांगले आणि घरगुती ऐकायचे आहेत। तर मित्रांनो, चातुर्मासाचे नियम काय काय आहेत तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। तर चातुर्मासात मन, शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी उपवास करणे, जमिनीवर झोपणे, सात्विक आहार घेणे यासारख्या नियमांचे पालन केले जाते। धर्मशास्त्र व पुराण ग्रंथानुसार चातुर्मासातील प्रमुख आचरण व संयमाचे नियम कोणते आहेत तर ते आपण जाणून घेऊया। दैनिक नियम आणि साधना कशी करावी। ब्रह्ममुहूर्तामध्ये आपल्याला उठायचं आहे। सूर्योदयापूर्वी सकाळी लवकर उठून आपल्याला ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करून सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचे। नित्य स्नान अतिशय जरुरी आहे। दररोज सकाळी स्नान करूनच आपल्याला पूजा करायची आहे। भूमिशयन म्हणजेच पलंग वा बेडचा त्याग करून आपल्याला जमिनीवर किंवा चटईवर झोपावे। भागवत पुराणात पण मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये 48व्या भागामध्ये सांगितलं आहे भरपूर नियम। तरी ब्रह्मचर्याचे पालन करावे। 4 महिने ब्रह्मचर्य व्रताचे कठोरपणे पालन करावे। मौन भोजन करावे। पृथ्वीवर बसून देवाला आहुती देऊन मौन पाळावे। भोजन करताना बोलू नये 4 महिने। नामस्मरण व जप। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा गुरु मंत्राचा नियमित जप करावा। मी तुम्हाला हा मंत्र 3 महिने अगोदरच सांगून दिला की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा, खूप आपलं चांगलं होईल। पठण आता विष्णू सहस्रनाम, पुरुष सूक्त, राम रक्षेचे नित्य पठण करावे। दीपदान, संध्याकाळी तुलसी समोर व देवाजवळ दिवा लावावा म्हणजे आपले चातुर्मासाचे दीपदान होऊन जाईल। अन्न व वस्त्रदान, गरीब व गरजू लोकांना अन्नदान व वस्त्रदान करावे। सत्संग व श्रवण, संत दर्शन, कथा, भागवत पुराणांचे श्रवण पठण चातुर्मासात करावे। भागवत पुराण हे मोक्ष देणारे आहे। आता आहारा संबंधी काही नियम। तामसिक आहार त्याग करावा। कांदा, लसण, मांसाहार, मद्य पूर्णपणे टाळावे। एकभुक्त भोजन, दिवसातून एकच वेळा एकदाच भोजन करण्याचा नियम करावा। पलाश म्हणजेच खाकरा किंवा केळीच्या पानातच जेवण्याचा 4 महिने नियम करावा। कास्यपत्र त्याग, कास्याच्या भांड्यात जेवणास मनाई असते। श्रावण मास नियम, पहिल्या महिन्यात हिरव्या भाजीपाल्यांचा त्याग करावा। भाद्रपद मासात नियम, दुसऱ्या महिन्यात दही आणि दहीजन्य पदार्थांचा त्याग करावा। अश्विन मास मध्ये 3ऱ्या महिन्याचे दुधाचे सेवन टाळावे। गणेश पुराणात पण सांगितले मी नियम तुम्हाला सर्व। कार्तिक मास नियम, 4थ्या महिन्यात उडीद डाळ आणि करेल्याचा त्याग करावा। गुळ व मध त्याग, गोड पदार्थातील गुळ व मधाचा त्याग करावा। तेल व मिठाचे नियंत्रण, आहारात तेल व मिठाचे प्रमाण कमी किंवा पूर्ण वर्ज्य ठेवावे। काय टाळावे आता, परअन्न त्याग करावे 4 महिने। दुसऱ्यांच्या घरचे किंवा बाहेरील अन्न खाणे टाळावे। परनिंदा, कोणाचीही निंदा, चुगली किंवा वाईट बोलणे टाळावे। असत्य भाषण, खोटे बोलणे पूर्णपणेच टाळावे। क्रोध वर्ज, रागवणे आणि अनवश्य वाद घालणे टाळावे। मांगलिक कार्य बंद राहतात। विवाह, गृहप्रवेश, मुंज, वास्तुशांती यासारखे शुभ कार्य करू नये। काळे व निळे वस्त्र, पूजे दरम्यान किंवा व्रतात काळे व निळे कपडे वापरू नये। अनावश्यक यात्रा, लांब फिरण्याचे प्रवास शक्यतो पावसाळ्यात टाळावे। तुलसी पत्र तोडणे विनाकारण किंवा रविवारी तुलसीचे पानं विनाकारण तोडू नये। झोपेचे नियंत्रण, दिवसा झोपणे टाळावे। कथा अमृतांचे श्रवण करावे। अभिमान त्याग करावा। मनात जर गर्व अहंकार असेल तर तो येऊ देऊ नये। अभिमान, गर्व, अहंकार काळ आपण 2 हात आणि 3रे डोके आपण असे झुकवतो तर त्याच्यामध्ये आपला अहंकार लपलेला राहतो, तर अहंकार बाहेर निघतो। आपण ज्या वेळेस देवाला नमस्कार करतो आणि असे झुकतो तर आपला अहंकार शरीरातून बाहेर काढून फेकतो। महिन्यानी विशेष देवतेचे उपासना काय करावी। आषाढ शेवट वामन भगवान व गुरुपूजन, गुरुपौर्णिमेची पूजा करावी। श्रावण मासात भगवान शिवजीचे विशेष आराधना करावी। भाद्रपद मास व श्री कृष्ण भक्ती जन्माष्टमी उत्सव। अश्विन मास पितृकार्य, श्रद्धा व देवी उपासना। कार्तिक मास श्री विष्णू व तुलसी विवाह पूजन करावे। संयम व आत्मशुद्धीचे अतिरिक्त नियम, गोसेवा करावी। गायींना चारा व घास गाऊ घालावे 4 महिने। दररोज एक नियम करावा। वृक्षारोपण, पिंपळ, वड किंवा तुलसीचे रोप लावून जोपा सवित करावे आणि कुठेही दान करावे। अहिंसा पालन, कोणत्याही जीवाला त्रास न देणे। नियमनिष्ठा, घेतलेला एकदाचा व्रत नियम 4 महिने न चुकता पाळावा। क्षमाशीलता, सर्वांशी नम्रपणे व शांत भावनेने बोलावे। तर 4 महिने असे नियम आपल्याला दररोज करायचे आहे। 4 महिने दररोज शिवलिंगाची पूजा करावी।
दिवा लावावा, 4 महिने पिंपळाच्या झाडाखाली पाणी, दूध, साखर द्यायची मुंग्यांना आणि दिवा लावावा. दररोज 4 महिने गाईला एक छोटी पोळी टाकावी, त्यावर हरभऱ्याची डाळ आणि गूळ ठेवावा. दररोज 4 महिने हा नियम करावा. गाईला हिरवा चारा घालावा. दररोज 4 महिने कोणातरी एका गरीब जनाला तुम्ही अन्न एक वेळचं पोटभर द्यावे. असे बरेच काही नियम आहेत, तर ते तुम्हाला चातुर्मासात आवर्जून करायचे आहेत. तर असे हे चातुर्मासाचे छोटे छोटे नियम होते घरगुती, तर मी ते तुम्हाला सांगितले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला चातुर्मासाचे नियम आवडले असतील. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.